5 अत्यंत महत्त्वाचे डायलॉग रायटिंगचे क्वेश्चन्स जे उद्याच्या परीक्षेला येऊ शकतील ते देते आहे. 27 फेब्रुवारी 2026च्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे डायलॉग रायटिंग. परीक्षेला जाण्यापूर्वी वाचून जा म्हणजे जाच. तर पहा, तीनही प्रकारचे बीट्स जे डायलॉग रायटिंगमध्ये येतात, जसं की पहा इथे तुम्हाला दाखवलेला दिसेल, हा असेल तुमचा ए बीट. ए बीटचा प्रश्न, त्यानंतर बी बीटचा प्रश्न 1 मार्कसाठी असतो हा. त्यानंतर सी बीट, द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग, किंवा यासारखे महत्त्वाचे हेडिंग दिले जातात, टायटल दिले जातात आणि त्यावर तुम्हाला 3-3 मार्काचे प्रश्न येतात. सो असे ए बी सी प्रत्येक क्वेश्चनमध्ये 3-3 बीट आहेत. सो असे 5 डायलॉग रायटिंग तुम्हाला देते आहे, जे काही यापैकी मागील परीक्षांना सुद्धा आलेले आहेत आणि मागील परीक्षांना आलेले प्रश्न जे आहेत तर ते पुन्हा येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सर्व इम्पॉर्टंट तुमच्यासाठी देते आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा जो तिसरा बीट आहे तो हार्ड जातो, तो त्यांना लिहिता येत नाही. त्यामुळे इथे ती सर्व लिहिलेली उत्तरं दाखवते आहे, जेणेकरून तुम्ही 1-2 वेळेस ती लिहून जावीत आणि म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल. चला, तर इथून पुढे फक्त पाहणार आहात आणि वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला याचा अभ्यास करून जाता येईल. किंवा परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा हा व्हिडिओ ओपन करा आणि पुन्हा एकदा पाहून जा. पहा, यात दिलेला दिसेल तुम्हाला दुसरा प्रश्न सुद्धा, म्हणजेच दुसरा डायलॉग रायटिंगचा सेट. ए आणि बी चे प्रश्न आणि त्याची उत्तरं. रेग्युलॅरिटी इन स्टडीज, या पद्धतीनं जर तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स नक्कीच मिळतील. त्यानंतर सुरू होतोय सेट 3 डायलॉग रायटिंगचा हा तिसरा प्रश्न, त्यातला ए बीट. या पद्धतीनं तुम्ही जर याची प्रॅक्टिस करून गेलात, वाचून गेलात, तर 5 पैकी 5 मार्क अगदी 100% तुम्हाला पडणारच आहेत. यात जर तुम्हाला काही अडचण आली तर आपला संपूर्ण व्हिडिओ सुद्धा आहे डायलॉग रायटिंगवरचा, सो तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आपण काल लाईव्ह क्लास घेतला. लाईव्ह क्लासमध्ये आपण संपूर्ण रायटिंग समजावून सांगितलेली आहे इन 1 शॉट, सर्वला सर्व. सो 1 शॉटमध्ये तुम्हाला लेटर, स्टोरी, स्पीच सगळं काही सांगितलेलं आहे. सो तोही तुम्ही पाहू शकता जर पाहिलेला नसेल. बोर्डने सेट केलेला एक प्रश्नपत्रिका मी अपलोड केलेली आहे, ती जर पाहिली नसेल तर ती पाहून जा. नाही तर कदाचित तीच पेपरला येईल उद्याच्या, किंवा ह्याच्या पुढे सुद्धा आणखी एक पेपर मी सेट केलेला टाकणार आहे. सो तो जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तो बोर्डने सेट केलेला दुसरा एक पेपर मी टाकणार आहे. कदाचित तो सुद्धा परीक्षेला येऊ शकतो. कोणत्याही पेपरची निवड होऊ शकते, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या. हा आहे पहा पुढचा सेट नंबर 4, त्यामधलं ए बीट. बी बीटचे आन्सर, बीचे उत्तर लिहित असताना पूर्ण वाक्यात आले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. सी बीट बघा लिहिलेला आहे, द रोल ऑफ कॅप्टन ऑफ एनी टीम. अशा प्रकारे शीर्षक लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा केलेले दिसतात, तसे करू शकता, किंवा डबल अंडरलाईन सुद्धा करू शकता, पण ती जरूर करा. आणि हा सुरू होतोय तुमचा 5वा बीट, 5वा सेट. पहा, हे काही महत्त्वाचे 5 प्रश्न तुम्हाला सांगितले होते. त्याचबरोबर सी बीटसाठी आणखी काही महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला सांगते. इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग हा टॉपिक विचारला जातो. इम्पॉर्टन्स ऑफ लिसनिंग स्टोरीज हा दुसरा टॉपिक विचारला जातो. युजेस ऑफ कॉम्प्युटर हा पण विचारला जातो. आणि इम्पॉर्टन्स ऑफ एक्झरसाइजेस. सो हे महत्त्वाचे 4 टॉपिकसुद्धा लक्षात असू द्या. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा, कारण आज रात्रीसुद्धा आपला लाईव्ह क्लास आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला प्रश्नपत्रिका संपूर्ण सोडवून दाखवणार आहे. ती कशी सोडवायची हे सर्व प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. सो जरूर आजचा लाईव्ह क्लास करायला विसरू नका. संपूर्ण रिव्हिजन आपण त्यात घेणार आहोत. आणि हो, बोर्डने सेट केलेला दुसरा पेपर सुद्धा लवकरच येईल, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.